यांची इतकी पोटतिडक हे यांना मराठ्यांचा इतका द्वेष आहे ना, मराठ्यांच्या लोकांना काय दिलं यांनी ते बंद पाडायचं. आणि यांना जितक्या जितक्या वेळेस दिलं तितक्या वेळेस मराठ्यांनी कधीच विरोध केला नाही. आता प्रमाणपत्र काढायला सुरुवात आहे. मला आता येता गाडीत सांगितलं परळीतले तुमच्या तालुक्यातले प्रमाणपत्र देत नाहीत. त्या तहसीलदारकडे त्यांच्याकडे आता इथून गेल्यावर बघतोय कसं काय प्रमाणपत्र देत नाही, नोंदी शिवाय देत नाही. त्याला काय याच्यासाठी आणलं की इथं मला जर तुम्ही तिकडं काही सांगितलं तरच मला माहित होईल ना. परळी तालुक्यात प्रमाणपत्र जाणून बुजून दिले जात नाहीत किंवा नोंदी शोधल्या जात नाहीत. आमच्या भविष्याच्या आड एकाही अधिकाऱ्याने यायचं नाही. नाही चौकशीचे फेऱ्यात जर घेतलं ना आयुष्य बरबाद करून टाकील मी. माया नाते लागलं ना मी सोडित नाही. मग तुम्ही याच्यात जातीवाद नाही करायचा. तुम्ही तिकडे निवडून या तिकडे पडा त्याच्याशी देणं घेणं नाही. माझं आयुष्य मी माझ्या समाजाच्या लिकी बाळीसाठी लेकरा बाळासाठी खर्च केलंय. आणि परळी तालुक्यातल्या जर तुम्ही नोंदी शोधित नाहीत आणि नोंदी शोधल्यात त्याचे जर प्रमाणपत्र देणार नसलेत ना, इथल्या तहसीलदार एडीएम पासून सगळे फेऱ्यात घेईल मी आता गाडीत बसलं की बावनकुळे साहेबांना त्यांना बोलणार आहे की परळी तालुक्यात जर अशी परिस्थिती निर्माण असली त्या अधिकारीच मला चौकशीच्या फेरीत पाहिजेत. कारण त्यांनी तालुक्यातल्या रेकॉर्ड शोधला का नाही याचं उत्तर मी आता इथून गेल्याबरोबर बावनकुळे साहेबांकडून घेणार आहे. 19 तारखेला हे विषय मी कॅबिनेटला घ्यायला लावणार आहे. आता उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब आहेत, त्यांनाही सांगणार आहेत परळी तालुका हे का महाराष्ट्राच्या बाहेर अफगाणिस्तानमध्ये आहे का? इथल्या अधिकाऱ्यांनी परळी तालुक्याचा रेकॉर्ड शोधलाच कसं काय नाही मला याचं उत्तर पाहिजे. इथल्या लेकरा बाळाने मोठं व्हायचं नाही का? इथल्या लेकीबाळीने अधिकारी व्हायचं नाही का? आम्ही उच्च शिक्षण घ्यायचं नाही का? आमच्या बापदादाने हमेशा नुसते कष्टच करायचे आमचा रेकॉर्ड असून सुद्धा. मला ते गाडीत सांगितलं म्हणून बरं झालं. मला सांगितलं नसतं तर मला काय माहित होणार आहे. ज्या ज्या तालुक्यातले लोक सांगतात त्यांच्या कामं सुविधा लावायचा प्रयत्न करतो. तुम्हालाही आज सांगून जातो मी, तुमच्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना सांगून जातो, तुमच्या छोट्या मोठ्या अडचणी असतील तुम्ही सांगत चला. माझ्याकडून होतील नाही होतील नाही झाल्या तरी चालतील, पण तुम्हाला असणारं दुःख सांगत जा. मी ते सोडवण्याचा प्रयत्न तरी करील. दबून मरायचं नाही अन्यायाखाली अजिबात. तेव्हा क्षत्रिय मराठा असूच शकत नाही. दबून मरायची अजिबात गरज नाही. कुणी अन्याय केला त्यांचे लोक लय येत बो आणि यांच्या लयच कमी येत बो, कोणाचे टाप नाही. इथं मी जिवंत आहे ना तर तुम्हाला लोड येऊ देत नाही. तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. कुणाला पाय लावायचा नाही, कुणाच्या वाटाय जायचं नाही, अन्याय सुद्धा सहन करायचा नाही. त्याच्यासाठी जन्म नाही घेतला आपण. कुणी यावं आणि आपल्यावर अन्याय करून जावं. तुम्हाला काही संकट आले सांगत चला. माझ्याकडून नाही सुटलं तरी चालन. माझं दुःख तुम्हाला माहित झालं पाहिजे, तुमचंही दुःख मला माहित झालं पाहिजे. नका सुटू देऊ आपल्याकडून, पण आपल्याला एकमेकाचं माहित झालंच पाहिजे. आपल्याला हे काम करावं लागणार आहे. त्याच्याशिवाय आपल्या पिढ्या सुधारणार नाही. आपल्या डोळ्यात आपल्या लेकरा बाळाचं वाटलं होईल. आजकालची दुनिया बदलली. आता पूर्वीसारखं राहिलं नाही भाऊ. कोणी कोणाला तांब्याभर पाणी सुद्धा देत नाही. आता लेकरा बाळाचा विचार करा. मी इथं सांगायला आलो म्हणजे का राजकीय भाषण ठोकायला नाही आलो. आपल्यात एक जुनी म्हण आहे, आपलेच लेकरा बाळ म्हातारपणाला आधाराची काठी असत. तुमचं जर एखाद्या दुखायला लागलं ना आणि तुम्ही दवाखान्यात कुठं जर गेलात ना, तुमचं पोरग किंवा पोरगी पळत येऊन तुमच्या तोंडावरून पाठवून हात फिरीन. कोणचा नेता हरामखोर येऊन तुमच्या पाठवून हात नाही फिरणार. तुमचे लेक बाळ येणार आहे, तुमच्या डोळ्याचं पाणी पुसणार आहे. तुमचं पोरग तुमच्या डोळ्याचं पाणी पुसणार आहे. ज्या नेत्यासाठी तुम्ही पळतायत ना ते दवाखान्यात पैसे तर देणार नाही, पण बघायला सुद्धा येणार नाही तुम्हाला तुमचं किती दुखतंय. त्यामुळे शहाण्याच्या भूमिकात राज्यातले मराठी सगळे या. आपलेच लेकर बाळ लेकी बाळे मोठे करायसाठी ताकदी लावा आणि पोरांनी कामाला जात जा. आपले पोरं थोडं शिकलं ना शेताकडे फिरकत सुद्धा नाही. अरे आपण क्षत्रिय मराठ्याचा खानदानी धंदा आहे शेती. शेतीत जाऊन बापा बरोबर काम करायला कशात लाज वाटते तुम्हाला? 10वी-12वी शिकत 20-25 रुपये ते काळा चष्मा आणतो कुंकून काढू, डोंगर चेटी फाटलेली ती बेल्ट लावित आहे आणि नुसतं गावात हिंडत आहे कामा धामाचं. यांना फटकायचं मावशी उद्यापासून. आपल्या पोराला सवय लागल्या पाहिजे. आपला बाप शेतात काम करतो ना, कचा कस शेतात जाऊन बापाच्या हाताखाली काम करायचं, अजिबात लाजायचं नाही. आपल्याला काय म्हणतात लोक माहितीये का, आपण काम करू नये म्हणून, किंवा आपण
आईबापाला मदत करू नये, शेतात काम करू नये म्हणून आपल्याला बोलता बोलता बोलून जातात. सगळ्यात जास्त पोरं महाराष्ट्रात पारावर बसत असतील तर मराठीचे. सगळ्यात जास्त पोरं मराठ्याच्या पारावर बसतात, मंदिराच्या कोपऱ्यात चौकात. आणि कुठं कामाला चालला की ते दुसरी अवलाद येते, ते म्हणतो हो तू कामाला, पाटील कामाला. पाटील म्हणलं की 150 कप चहा सांगितलाच. कंड याला 12 माकडाचा किडा याला लय मोठा. पाटील म्हणलं की 150 कप चहा सांगितलाच. कामान धामाच नुसते फुकटच्या मोठ्यापणात जगायला लागलो आपण. खोट्या प्रतिष्ठेत जगायचे दिवस मायबापावर राहिले नाहीत आता. कोणी आपल्याला काही म्हणला म्हणून आपण कामाला जायना. तू लय शिकला कामाला जातो काय आता, मग कामाला नको जाऊ तर काय नांगर नको म्हणा. आणि ज्याला वाटतं ना कामाला जाऊ नये तुम्ही लय शिकलात, त्याला म्हणा रोज 500 रुपये रोज दे जाय, तुझ्या जवळच बसून राहतो. बरबाद आपण व्हायलो, सांगणारा नाही व्हायला लागला. कष्ट करायला लागला बाप आपली माय. आपल्याला चांगले दिवस येवात म्हणून, आणि आपण मोटरसायकलला किक मारायची, 50-50 रुपयाचं कोणाकडून पेट्रोल टाकायचं, काय निघाला शहराकडे. तुमचं शहरात काय काम आहे? कशामुळे जाता तुम्ही? विनाकारण कशामुळे हिंडता? तुम्हाला नाही काम करायचं ना, शेतात जाऊन लिंबा झाडाखाली झोपा जा बापापाशी. पण इकडं भंगार लोकांसंग हिंडलं की त्या भंगाऱ्या संघ 10 रुपयाचा नाद लागतो. मग आपण पुन्हा व्यसनाच्या आरी जातो. रिकामं डोकं ठेवू नका. बाप जर आपला दूध एकायला जात असला शहरात, त्याच्या हातातल्या कॅन्डी तुम्ही घ्या, त्यांना सांगा तुम्ही घरी बसा, फक्त दूध काढी जा, मी इकून येतो. ह्यो बाजार बसतो मथर येऊस तर. मथर तिकडेच मोटरसायकल वरगडून पडत. आपल्या पोरांनी डोके ठेप्यावर आणा. आपल्या समाजाने आता 2 वर्षात मी बघतोय मराठ्याच्या विरोधात भांडणं करायचे कमी केले. मराठी एकमेकावर केस सुद्धा करेनात आला. आपल्या अधिकाऱ्यांपासून सगळा वर्ग, राजकारण्यापासून व्यावसायिकापर्यंत, उद्योगपतीपासून सगळे एकमेकाला आता मदत करायला लागले. आपण सुद्धा बदललं पाहिजे ना. आता मला सुद्धा, मी आरक्षणाचं एवढं काम करतो, मला बी घोडे लावते, तुम्ही मीडियावर बघत असता. पण मी आपल्या विरोधात आपली शक्ती वापरत नाही. आपला आहे ना देवदी, एक ना एक दिवस त्यालाच पश्चाताप येईल आणि तो गप्प बस. आणि मला बोलल्यावर मराठ्याचे पोट्टे दम खात नाही. काय लिहित कुठं बसलेले असते, अशी कमेंट टाकते 15 दिवस माणूस भाकर खात नाही, इतकी घाणशी देते.